कार्य उत्तम असेल तर मी कोण सांगणं हेही साहजिक आहे. पण ज्यांचं काहीच कार्य नाही तीही माणसं आमचा बाप किती मोठा हे सांगत बसतात. ज्यांचं काहीच कार्य नाही आमचा सासरा किती मोठा याची मीमांसा करत बसतात. हे माझं नाही, हे सुभाषितकरांनी वर्णन केलं. महाराज म्हणाले, कीर्ती असावी ती स्वतःच्या नावेच असावी. वडिलांच्या नावे असलेली कीर्ती, सासऱ्याच्या नावे असलेली कीर्ती ती कीर्तीच नव्हे. तेव्हा त्यांनी असं वर्णन केलं बघा. उत्तमो आत्मनो ख्यातः, पितृख्यातः मध्यमा, श्वशुरा ख्याता अधमा, भार्या ख्याता धमा धमा. महाराज असं म्हणा, हे कोण? हे आपल्या गावचे अमके अमके महाराज. आपल्या नावाने कीर्ती, एक नंबर कीर्ती. हे आपल्या शिवाजी पाटलाचे चिरंजीव, 2 नंबर कीर्ती. वडिलांच्या नावाने कीर्ती. हे कोण? हे भिका पाटलाची जावई, 3 नंबर कीर्ती. सासऱ्याच्या नावाने हे आपल्या शांतीचं नावर आहे. अर्थात याला भार्या ख्याता धमा धमा म्हटलं शास्त्र. उत्तम कीर्ती असावी ती स्वतःच्या कार्याची, स्वतःच्या नावाची असावी. आणि मग तुकोबांच्या बाबतीत तर त्यांच्या नावाची कीर्ती आहे. महाराजांना सगळे ओळखतात, सगळ्यांना महाराजांचा परिचय आहे. तरी महाराजांनी का अट्टहास केला असेल आम्ही कोण सांगण्याचा? मोठी शंका येते. विठ्ठल 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 विठ्ठल. सुभाषितकार असं म्हणाले, चाणक्याचं सूत्र आहे. चाणक्य असं म्हणाले, जो कोणी स्वतःच्या गुणाचं स्वतःच्या मुखाने कौतुक करतो तो इंद्र असला तरी लहान आहे. इंद्रोपि लघुताम याती स्वयं प्रख्या पितर गुणे, हे असं सूत्र घातलं तिथे. म्हणजे स्वतःच्या मुखाने स्वतःची गुण वर्णन करतो तो इंद्र असला तरी लघुताम याती, तो लहान आहे. आणि एखादा अवगुणी असेल पण त्याचं गुण जर सगळं जग गात असेल तर अवगुणी असूनही तो महान आहे. चाणक्याचं सूत्र आहे. आता ते पहिलं जाऊ द्या, पण हे पुढचं लक्षात ठेवा. लघुताम याती इंद्रोपि लघुताम याती पितर गुणैहि, तो लहान होतो. स्वतःच्या मुखाने स्वतःच मोठेपण सांगणं लघुता प्राप्त करण्यासारखं, लहानपणा. बर, ज्ञानोबा असं म्हणाले 9व्या अध्यायामध्ये, जो म्हणतो ना मी अमका आहे, आम्ही झालो ऐसा म्हणे, तो काहीची नव्हे. शब्द ज्ञानोबांचे. मी अमकाय मी अमकाय मी अमकाय म्हणतो, महाराज म्हणाले तो काहीची नव्हे. आणि मला वाटतं हे जे सूत्र आहे ते प्रत्येकाने हृदयात करून ठेवा. जेव्हा जेव्हा अहंकार येतो की माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही, फक्त शेवटचं विशेषण तो काहीची नव्हे. जेव्हा जेव्हा वाटतंय माझ्यासारखा महाराज नाही, शेवटचं सूत्र तो काहीची नव्हे. कोणी आपल्या समोर बडाया मारत असेल, महाराज आमच्यासारखी पंगत कोणाचीच नाही, आपण मनात म्हणायचं तो काहीची नव्हे. म्हणजे बाबा अजून तू बाहेरच्याच पाहिलं नाही म्हणून तो काहीची नव्हे, हे सगळं. म्हणून हे सर्वत्र लावून घ्या. ज्ञानोबांचे शब्द आहेत. ज्ञानोबा म्हणाले झालो ऐसा म्हणे, तो काहीची नव्हे. सुभाषितकार म्हणतात इंद्रोपि लघुताम याती. आणि महाभारत असं म्हणतंय, स्वतःच्या तोंडाने स्वतःच कीर्ती, स्वतःच मोठेपण सांगणं म्हणजे मरण आहे. फार सुंदर दृष्टांत आहे. कौरव आणि पांडवाचं युद्ध ठरलं, युद्ध होणार होतं. आणि माता कुंती कर्णाला भेटायला गेली. कर्णा, मी तुला काही बोलायला आले. बोला. कर्णा जरा विशेष आहे. हो म्हणे, बोला मी ऐकतोय. तुम्ही कौरवाच्या बाजूने आणि पांडवांच्या विरोधात लढणार आहे, मी ऐकून तुझ्याकडे आले. हो म्हणे, बरोबर आहे, मी कर्ण आहे. कौरवाच्या बाजूने आणि पांडवांच्या विरोधातच मी लढणार आहे. कर्णा, असं करू नको. का? अरे हे जसे 5 माझे आहेत ना, तसा तो 6वा माझाच आहे. आणि मग मला असं वाटतंय आई म्हणून तू माझं ऐकावं आणि तू कौरवांच्या विरोधात आणि पांडवांच्या बाजूने लढावं. कर्ण म्हटलं, आई जेव्हा मला खऱ्या आईची गरज होती टाकून दिलंस. आज प्रसंग पडला म्हणून आज माझ्याकडे आलीस, जमणार नाही. मी कौरवाच्या बाजूने लढेल, पांडवांच्या विरोधात लढेल. कुंतीचा नाविलाज झाला. कुंतीने पदर पसरला. ठीक आहे, जाऊ दे, पण मी असं ऐकलंय की तू फार उदार आहेस, तू दान द्यायला सक्षम आहेस.
औदार्य देवनी कर्णाहाती कीर्ती दिगंती वाढविली. मी ऐकलंय तू उदार आहेस आणि मग मला एक दान दे. आता कुंतीला 5 मुलं पण एकावर विशेष प्रेम होतं अर्जुनावर. तिने सहज मुखातून शब्द काढले, कर्णा एक दान दे मला, तू फक्त अर्जुन मारू नको, बाकीचे 4 मारले तर जमते, पण अर्जुन मारू नको. कर्ण छेडला, महाराजा काय येईस का काही दशिणेस, 4 मार म्हणते, एक सोडून दे म्हणते, कुठे पद्धत आहे. पण आतापर्यंत जेवढी धनुर्विद्या शिकलो ती एका अर्जुनाला मारण्याकरता, आणि त्यालाच मारायचं नाही म्हणजे काय. आई तू दान मागते म्हणून, आणि माझ्या हातून आतापर्यंत याच्या माघारी विन्मुख गेला नाही म्हणून मी तुला दान देतोय. ऐक, मी 4 सोडून देईल, पण अर्जुन आला की मारीनच. कुंती निघून गेली. भगवंताला सांगितलं, देवा बराच प्रयत्न केला पण कर्णाने असं असं सांगितलं. आता त्याला काय महाराज चतुरा तो शिरोमणी, तो म्हणता काही हरकत नाही. कर्णाच्या रथाचा सारथी आहे नकुल सहदेवाचा मामा शल्य, त्याचं नाव. भगवंताने शल्याची भेट घेतली, सांगितलं, शल्य मामा, या 18 दिवसाच्या युद्धामध्ये तुम्ही एक पथ्य पाळायचं आणि मी एक पथ्य पाळणार. कोणतं पथ्य? ऐका ना, तुम्ही कर्णाचा रथ अर्जुनाच्या समोर आणायचा नाही, आणि मी अर्जुनाचा सारथी अर्जुनाचा रथ कर्णाच्या समोर आणणार नाही. दोघांची भेटच होऊ द्यायची नाही आपण. मधली माणसं बरे हुशार असतात बघा, कुठेही हुशार असतात ते. आणि मग यांनी हुशारी दाखवली, म्हणजे हे चांगलं आहे. आणि मग रोज सकाळी युद्ध प्रारंभ झालं की कर्णाने म्हणायचं, मामा चला अर्जुनाकडे. आणि रोजच त्या शल्याने म्हणायचं, आधी समोरच्या संघ लढ, मग बघू अर्जुन. 2-4 दिवस गेले आणि एके दिवशी कर्ण म्हटलं, मामा चला अर्जुनाकडे. तेवढ्याच समोरून धर्मराज युधिष्ठिर रथामध्ये बसून आले. शल्य मामा म्हटलं, अगोदर धर्मासंघ लढ, मग बघू अर्जुन. आणि मग कर्णाचं धर्मराजाचं युद्ध प्रारंभ झालं. होऊन तो परिणाम झाला, कर्णाने धर्माला हरवलं, परास्त केलं. पण कुंतीला वचन दिलं होतं 4 सोडून दे, मारलं नाही, सोडून दिलं. धर्म शिबिरामध्ये आले, खजील झाले, डोळ्यात पाणी, हरलो मी. आणि मग सायंकाळी अर्जुन भेटायला गेला, दादा तुमचं आणि कर्णाचं युद्ध झालंय, कानावर आलंय माझ्या, बरेच ना दादा, काही दुखापत झाली नाही तुम्हाला? आता हारून आलेल्या माणसाला असं बोलत असेल काय, काही चांगलेत ना दादा तुम्ही? आता असं बरंच काही बोलल्यानंतर धर्म चिडले, महाराज अर्जुना तुला भाऊ म्हणण्याची लाज वाटते मला. दादा काय झालं? तुझ्यासारखा धनुर्धर भाऊ असताना कर्णाच्या हातून परास्त व्हावं लागलं, मला लाज वाटते तुझी आज मला. अर्जुनाने खाली मान घातली, बरंच ऐकून घेतलं. पण चिडलेल्या धर्माकून एक शब्द गेला. बोलता बोलता धर्म असं म्हणाले, अर्जुना तुझं ते गांडीव धनुष्य मोडून दे टाकून. आतापर्यंत गप्प असलेला अर्जुन चिडला, आणि त्याने त्याच धनुष्याला बाण लावला, आणि तो नेमका दे धर्माच्या अंगावर धरला. तितके देव प्रकट झाले. काय करतो अर्जुना? मोठ्या भावाला बाण लावला. देवा माझा पण आहे, माझी कोणी कितीही निंदा करू द्या देवा, मला फरक पडत नाही. पण जर कोणी कोणी माझ्या धनुष्याची निंदा करत असेल तर त्याचा मी वध करीन, असं माझं पण आहे. आणि माझ्या दादाने माझ्या धनुष्याची निंदा केली असल्यामुळे मी दादाला मारणार आहे. अर्जुन हे बरं नाही, मोठ्या भावाला मारणं बरं नाही, काय म्हणेल समाज. मग देवा आता काय करू? तुला मधला मार्ग सांगतो. असे मधला मार्ग सांगणारे असतात, बरेच गावगाव असतात. सांगा मधला मार्ग. अर्जुना असा मधला मार्ग सांगतो, म्हणजे तुझा शब्दही खरा होईल, पणही खरा होईल, आणि धर्माचा जीव जाणार नाही. मी सांगा मधला मार्ग. ऐक अर्जुना, मोठ्या माणसाला, विद्वान माणसाला, ज्ञानी माणसाला 4 लोकात अपमानित करणं त्याचं मरण असतं. आणि मग महाराज अर्जुन सभेमध्ये गेला, आणि धर्मराजाला त्याने कितक्या शिव्या दिल्या, इतक्या दिल्या, आता कोणत्या दिल्या हे विचारू नका, तुम्हाला सगळ्या पाठ आहेत. बऱ्याच शिव्या दिल्या. अर्जुनाचा पण पूर्ण झाला, धर्माचं मरण झालं, जीव गेला नाही, देव निघून गेला. पण अर्जुनाने द्वारामध्ये अग्निकाष्ठ रचलं. आता मला जरा पुढं सरका, मागे जागा कमी अपुरी आहे, थोडं पुढे या. विठ्ठल 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 सरका सरका, पुढं सरका थोडं मागे. बस बस जमला. आता ऐका, भांडण मिटून देव निघून गेला. अर्जुनाने दारामध्ये अग्निकाष्ठ रचलं.
सरण रचलं सोप्या भाषेत, पेटवलं, हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला आणि प्रदक्षिणा चालू केल्या. देव पुन्हा आले. काय करतो अर्जुना? देवा, माझा पहिला पण आहे, जो कोणी माझ्या धनुष्याची निंदा करीन मी त्याचा वध करीन. देव म्हणजे माहिती आहे ना, सकाळी झालं मिटवलं ते मी. हो देवा, पण माझा दुसरा पण आहे, जो कोणी माझ्या दादाचा अपमान करीन मी त्याचा वध करीन, आणि माझ्या दादाचा अपमान मीच केलाय, त्याच्यामुळे मी इथं प्राण देणार. आता देवान डोक्यात हरून घेतलं, काय ताप झाला म्हणे, कर तुला काय करायचं ते. मग अर्जुनानं मोठ्या थाटामध्ये पाणी हातात घेतलं. पहिली प्रदक्षिणा, दुसरी झाली, तिसरी झाली. गाडीचा स्पीड 120 होता. चौथ्या प्रदक्षिणेला तो पार 20 वरच आला. त्याच्यावरची 100 कमी झाली. आणि मग देव पाहायला लागला. चौथी प्रदक्षिणा संपत आली, 5वी प्रारंभ झाली. मग अर्जुनाने देवाकडे पाहिलं. देवा, ओ देवा, बघा ना काही मगासारखा मधला मार्ग निघत आहे का? का नाही, म्हणजे आता मग मधला मार्ग नाही सापडा तर तुमचा अर्जुन जगत नाही देवा. असं मग आता आठवण म्हणले मधला मार्ग. नाही नाही देवा, तसं करू नका, काहीतरी करा. प्रदक्षिणा संपत, थांबा, आठवलं म्हणजे मधला मार्ग सांगा देवा. आता ऐका, सगळेच आपण अर्जुन आहेत. भगवंताने मधला मार्ग सांगितला. अर्जुना, ज्ञानी माणसाला, विद्वान माणसाला, मोठ्या माणसाला 4 लोकात अपमानित करणं त्याचं मरण असतं. त्याप्रमाणे स्वतःच्या मुखाने स्वतःच 4 लोकात मोठेपण सांगणं सुद्धा मरणच असतं. आणि मग उगीच माझी सहज कल्पना आहे, खरंच खरंच सांगा, आपण दिवसात किती वेळा मरतो बरं? मोठेपणा सांगणं जर मरण असेल तर आपण दिवसात किती वेळा मरतो? जिथे भेटेल तिथे मी, माझ्यामुळे, माझं असं, मी करतो म्हणून होतंय, अशा बऱ्याच व्याख्या तिथे आपण जोडून घेतो. स्वतःला मोठेपणा करत बसतो. अर्थात तो मोठेपणा नाही, तो जिथे जिथे मी म्हणतो तिथे तिथे मरण आहे त्याचं. आणि आता परत ऐका, महाभारत म्हणतंय स्वतःच्या तोंडाने स्वतःच मोठेपण म्हणजे मरण. ज्ञानोबा म्हणतात आम्ही झालो ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. किंवा सुभाषितकार म्हणतात इंद्रोपी लघुताम याती. आणि मग असं असतानाही स्वतःच्या मुखाने तुकोबा स्वतःचा परिचय का देत असतील? विठ्ठल 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 अगदी सोपं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. काही वेळेला परिचय समाजाला असला तरी स्वतःचा परिचय द्यावा लागत असतो. मी अमका आहे असं कधी कधी सांगावं लागतं, कधी कधी सांगावं लागतं. उदाहरणाने पटवून देईल, लक्षात घ्या. एक सज्जन रस्त्याने चालला होता. जाता जाता रस्त्याच्या कडे त्यानं वडाचं झाड पाहिलं. मोठं वट वृक्ष, मोठा होता, विशाल वृक्ष. आणि त्या झाडावर हजारो कोकिळा बसल्या होत्या आणि एकच कावळा बसला होता. हजारो कोकिळा आणि एकच कावळा. आता कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे. महाराज, मी कुठेतरी वाचलंय ते आता, की कोकिळा तिची अंडी उबवत नाही, ती कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवते आणि कावळाच ती अंडी उबवतो, त्यातून पिलं बाहेर काढतो. दिसायला सारखेच महाराज, कावळ्याचे काळे, कोकिळेचे काळे. पिलं हळूहळू मोठे होतात, कावळ्याचे कावकाव करतात आणि कोकिळेची कुहू कुहू करतात. तेव्हा कावळ्याच्या लक्षात येतं यातला निमा बारदाना आपला नाही. साम्यता त्यांची. आणि मग तसे सगळ्या कोकिळा बसल्या आणि एकच कावळा बसलेला. लक्षात कोणाच्याच येत नव्हतं, पण एक सज्जन तिथून चालला आणि त्यानं ओळखलं की इथे एक कावळा बसला. त्यानं हाक मारली, ए कावळ्या. म्हटलं, का महाराज, तू कुठं बसला तुला माहित आहे का? म्हटलं, नाही. अरे, तू मोठ्याच्या पंक्तीला बसला, तू कोकिळ्याच्या पंक्तीला बसला. तू मोठ्याच्या पंक्तीला बसल्यामुळे पाहणारे लोक तुला कोकिळा समजायलेत, मोठं समजायलेत. आता एकच कर, हे लोक तुला मोठं समजायलेत ना, मग तू मोठा राहा, बोलून घाण करू नको, बोलू नको. हे आमच्या बाबतीत बरंच घडते बरं का. घरातून हाकलून दिलेलं असते, पण आम्ही गाडीत घेऊन हिंडतो त्याला. आम्ही धोतर एक देतो, बंडी एक देतो, फेटा देतो, त्याला गंध फिंद लावतो, टाकाटाक सगळं चांगलं होतंय. पण त्याला सांगितलं असते बोलू नको. पण महाराज त्याला इतका नाद बोलायचा. आणि म्हणजे गप बसेल तो कावळाच कसा, तसं त्याही कावळ्याला वाटलं म्हणजे बोललंच पाहिजे नाही का. आणि काळेच कावळे बोलतात असं काही नाही, पांढरे महाराज लय बोलतात. आता हा मती तर तुम्ही समजून घ्या. आणि मग कावळा बोललाच महाराज. कोणीतरी ओळखला कावळा आहे, दगड घेतला आणि मारला. कावळ्याचा पाय मोडला, कावळा खाली पडला.
संपलं त्याचं. पुढे आता चला. तो सज्जन पुन्हा पुढे निघाला. पुढे एका झाडावर हजारो कावळे बसले होते आणि एकच कोकिळा बसली होती. आता बदललं बरं का. हजारो कावळे, एकच कोकिळा. सज्जनाने पाहिलं, ओळखलं. हजारो कावळे आहेत, एक कोकिळा आहे. हाक मारले, ए कोकिळे, कुठं बसली तू? माहित नाही. अगं तू कावळ्याच्या पंक्तीला बसली. परिणाम हे पाहणारे लोक तुला कावळा समजायले. तुला या लोकांनी कावळा समजू नये याच्या करता तुला बोलावं लागेल. बोल, स्वतःचा परिचय दे. मी कावळा नाही, मी कोकिळा आहे अशी जाणीव समाजाला करून दे. हे कळतंय ना तुम्हाला? संत सुद्धा तुमच्या आमच्या विषयरूपी कावळ्यामध्ये कावळ्यासारखे दिसतात, म्हणून ते कावळा नाहीत, ते तर विषय ज्ञानरूपी कोकिळा, भक्तिरूपी कोकिळा आहेत. कधी कधी समाजाने त्यांना कावळा समजू नये म्हणून साधूला सुद्धा स्वतःच्या मुखाने स्वतःचा परिचय द्यावा लागतो की बाबा रे, आम्ही कावळा नाही, आम्ही कोकिळा आहेत. महाराजांचा सुद्धा हाच विषय आहे. कधीच न बोलणारे तुकोबा पण आजच्या अभंगात परिचय देतात, आम्ही 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 विष्णुदास. पट्टे ढाळो 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 आम्ही विष्णुदास. लागोने दुआंगी पाप पुण्य. लागोने दुआंगी पाप पुण्य. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. लागोने अंगी पाप पुण्य. लागोने अंगी पाप पुण्य. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. निर्भर अंतरी सदा सर्व काळ. पट्टे ढाळो आम्ही विष्णुदास जगे. पट्टे ढाळो आम्ही विष्णुदास जगे. लागूने जो अंगी पुण्य पाप पुण्य. लागूने जो अंगी पाप पुण्य. पट्टे ढाळो आम्ही विष्णुदास जगे. पट्टे ढाळो आम्ही विष्णुदास जगे. हो लागूने जो अंगी पाप पुण्य. लागोने अंगी पाप पुण्य. पाप पुण्य. पाप पुण्य. कोण आहात महाराज तुम्ही? परिचय दिलाय. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. आम्ही विष्णुदास आहोत. कळालं महाराज, तुम्ही विष्णुदास आहात हे कळालंय आम्हाला. पण हे पट्टे ढाळू हे काय आहे सांगा. आणि अशी सुरुवात असलेल्या गाथ्यात हा एकमेव अभंग आहे. मोबाईल मधल्या गाथ्यात अगदी पट्टे शब्द टाकल्या टाकले अभंग येतो का? पट्टे ढाळू हे काय आहे? महाराज म्हटले आजच्या दिवशीच आम्ही वापरलं हे विशेषण आहे. हे कशा करता? आपल्याकडे मागे अनेक प्रकारचे शस्त्र होते. रामायण महाभारत काळामध्ये गदा, तोमर, मुदगल, धनुष्य, वज्र असे विविध शस्त्र. नंतर काळ बदलला आणि शस्त्रही बदलले. अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्र आलं तलवार, वाघ नख आणि त्याच बरोबरीने दांडपट्टा. आता तलवार असते तिला एकाच बाजूला धार असते, ती कठीण असते, कठोर असते. पण दांडपट्टा असतो तो लवचिक असतो, त्याला दोन्ही बाजूला धार असते.
आणि तो दांडपट्टा हातामध्ये जर धारण केला, दोन्ही हातात धारण करावा लागतो तो. दोन्ही हातामध्ये जर धारण केला म्हणजे धरला असा, तो असा लोळा पडतो, असा खाली पडतो. मग त्याला सतत असं हलवत राहावं लागतं, म्हणजे त्याच्यात त्याचं वैशिष्ट्य आहे. तो दांडपट्टा नुसता हातात धरून चालत नाही, तो सारखा असा मागं पुढं असा, त्याच्यात त्याचं वैशिष्ट्य आहे. तुकोबांनी ते सुद्धा घेतले, ढाळू. महाराज म्हणले नुसतं हातात नाही घेतला आम्ही, पट्टे ढाळू. आम्ही सतत तो असा दांडपट्टा तेवत ठेवलाय, चालू ठेवलं ते. म्हणजे काय होतं, त्या दांडपट्ट्याच्या अवतीभोवती कुठलाही शत्रू आला तरी ते दांडपट्टा कुठेतरी लागतो आणि तो घाव वरमी लागून त्याचा प्राण जातो. असा दांडपट्टा आज आम्ही आमच्या हातामध्ये धारण केला. एकाने शंका विचारली, तुकोबा तुमचं तो विणा, तो टाळ, ते चिपळ्या कुठे ठेवल्या तुम्ही आज? हे दांडपट्टा कशाला, महाराज लोकांना काय गरज आहे? हे हे कुठे कुठे ठेवलं तुम्ही आज तुमचं ते सगळं? आणि दांडपट्टा घेऊन कुठे जायचं तुम्हाला? महाराज म्हटले, नाही, आमच्याही जीवनात याची गरज आहे. अहो महाराज, ही युद्धाची सामुग्री आहे, तुम्हाला काय करायचं हा दांडपट्टा? महाराज म्हटले, अरे बाबा, आमच्याही जीवनात अत्यंत युद्ध आहे. भौतिक जगामध्ये दिवसाची युद्ध आहे, पण आमच्या जीवनामध्ये रात्री सुद्धा, दिवसा सुद्धा, रात्र दिवसा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवसा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवसा युद्धाचा प्रसंग, रात्र दिवसा युद्धाचा प्रसंग, अंतर रात्र दिवस